नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या शालिमार परिसरातील महाकवी कालिदास कला मंदिर इथं मेलोडियस कराओके क्लबच्या वतीनं ग्रँड म्युझिकल इव्हिनिंग कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। क्लबचे संचालक उदय बापू पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। उपस्थित मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या संगीतमय कार्यक्रमात मेलोडियस रॉयल गायकांनी बॉलिवूडमधील रोमॅन्टिक, क्लासिक, एव्हरग्रीन मराठी आणि हिंदी गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली। कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे महाराष्ट्रभर आपल्या गाण्यांची भुरळ पाडणारे गायक रितेश पाटील। त्यांच्या सादरीकरणानं संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झालं। उपस्थित प्रत्येक प्रेक्षकाला परिवार गिफ्टचे संचालक नौशाद सुराणी यांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। तसेच वाजट मोबाईल अँड ॲक्सेसरी शॉपीचे संचालक मंगेश वाजट यांच्या वतीने एकूण 30 भाग्यवान विजेत्यांना विशेष बक्षीस देण्यात आला। हॅलो ब्रेकरचे संचालक अमित कोटकर यांनी देखील या कार्यक्रमासाठी स्पॉन्सरशिप दिली। कार्यक्रमासाठी आरडी ग्रुपचे चेअरमन राहुल देशमुख, ऑप्टिमसचे ऑर्थोपेडिक डॉक्टर प्रकाश पाटील, अनिल पोटे आणि प्रवीण कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य मिळालं। विशेष उपस्थितांमध्ये अक्षय फाउंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्या मोना दिदी, अफलातून गायन क्लबचे अध्यक्ष नितीन ठक्कर, प्रकाश गोसावी, संगीत शिक्षक नरेंद्र टोंगले आणि अफलातून ग्रुपचे फाउंडर मेंबर हरीश भाई ठक्कर आदी यांची उपस्थिती लाभली। गेल्या 7 वर्षापासून गोविंदनगर रुंगटा बिझनेस इथं सुरू असलेल्या मेलोडियस कराओके क्लबच्या माध्यमातून शहरात अनेक ग्रँड कराओके म्युझिकल इव्हिनिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आले। नमस्कार, मी उदय बापू पाटील। गेल्या 7 वर्षापासून नाशिक शहरात मेलोडियस कराओके क्लब आम्ही चालवतो आहे। गोविंदनगर रुंगटा बिझनेस सेंटर या ठिकाणी माझा 7 वर्षापासून कराओके क्लब आहे आणि आता 1 वर्षापूर्वी आपण कामटवाड्यामध्ये देखील आपण दुसरी शाखा सुरू केलेली आहे आणि आमच्या नवोदित आणि हौशी गायकांच्या माध्यमातून आम्ही रेग्युलर कार्यक्रम घेत असतो। स्वर्णिमा सभागृह इंदिरानगर, परशुराम सायखेडकर नाट्यगृह, त्याचबरोबर कुसुमाग्रज आणि आता हा दुसरा कार्यक्रम आमचा महाकवी कालिदास कला मंदिर या ठिकाणी होता। आज तो छान पद्धतीने संपन्न झालेला आहे आणि आमच्या क्लबच्या माध्यमातून आतापर्यंत 300-350 गायक आम्ही तयार केलेले आहेत आणि वेगवेगळ्या लोकांना संधी देण्यासाठी, त्यांची कला आविष्कार त्यांच्यातला बाहेर येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो। प्रत्येकाला गाणं चांगल्या पद्धतीने शिकून त्यांच्याकडनं चांगली तयारी करून घेतो आणि मगच त्यांना स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी आपल्यासमोर आम्ही आणत असतो आणि नाशिककरांनी देखील मागच्या सगळ्याच कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। पुढे देखील मेलोडियस कराओके क्लबचं नाव ऐकलं की नक्की आपण आम्हाला प्रतिसाद द्याल, याबद्दल आम्हाला काही शंका नाही। आजचा कार्यक्रम देखील खूप मोठ्या प्रमाणावर हाऊसफुल होता आणि 31 मार्च एंडिंग असताना देखील लोकांनी उत्तम प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे। असंच प्रेम आणि स्नेह कायम अपेक्षित आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो। आपण देखील मेलोडियस कराओके क्लबला भेट देऊ शकतात। आपल्याला गाणं येतच, प्रत्येकजण गातो, परंतु आपण योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी पोहोचला तर नक्की आपलं गाणं आपल्या मुखातून ते स्टेजपर्यंत कशा पद्धतीने आणायचं यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। एवढंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। उदय बापूंचा कार्यक्रम हा आपल्यासाठी काही नवीन नाही आहे। सतत ते कार्यक्रमाचं आयोजन करतच असतात, पण इतक्या अल्पावधीमध्ये आपण दुसरं पुष्प कालिदासला आपण करताय आणि खूपच छान हा उपक्रम आहे यांचा।
खूप स्वतःही सुरेल गातात, खूप छान गातात. पुढच्या उपक्रमात देखील पुढल्या महिन्यात देखील हा एक कार्यक्रम पुन्हा व्हायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. धन्यवाद. उदयजी पाटील यांचा मेलोडियसचा हा दुसरा कार्यक्रम आहे आपला कालिदासचा, खूप कमी वेळात आणि खूपच छान त्यांची संकल्पना आणि जे गायनाची निवड आणि गायकांची निवड खरोखर खूप उत्तम असते, आजही आहे. आणि असेच कार्यक्रम नेहमी आपण रसिकांना देत राहा. आम्ही तुमच्यासोबत आहोतच. हा मोठा ग्रुप आपण आज आनंद होतो आपल्याला की पुन्हा मुंबई जेव्हा आपण बघतो त्यावेळेस नाशिकला कराओके क्लब कमी होते आणि संगीत या विषयावर थोडं आपण मागे होतो. पण आज जर आपण बघितलं तर पुन्हा मुंबईपेक्षा नाशिक सर्वात पुढे आहे. असेच पुढे आपली घोडघोड चालू राहील. खूप खूप शुभेच्छा उदय बापूंना आणि सर्व टीमला. धन्यवाद. उदयच्या एकंदरीत प्रयत्नाला जे भरघोस यश मिळालं त्याबद्दल त्याला माझे आशीर्वाद पण आहेतच. आणि छान पद्धतीने त्यांनी गायक तयार केलेले आहेत आणि या संगीताची सेवा अशीच त्याच्या हातातून घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. प्रत्येकाला धन्यवाद देतो. धन्यवाद. मेलोडियस ग्रुपच्या वतीने आपल्या दुकानामध्ये तुम्ही आलात तर अशी ओळख सांगायची का आपण इथं आलो होतो तर त्यानिमित्ताने म्हणजे ओळख होईल आणि काय असेल तुम्हाला बेस्ट व्यवस्थित डिस्काउंट करून दिलं जाईल. धन्यवाद. त्यांनी जो नाशिकला संगीतमय जो बनवायचा कार्यक्रम करता आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि ज्या सगळ्यांना म्हणजे आता मी माझ्या पर्सनली मिसेसबद्दल बोलतो, तिलासुद्धा त्यांच्या क्लबमध्ये येऊन खूप फायदा झाला. तिचंसुद्धा गाण्याची जी लेवल आहे ती खूप अपग्रेड झाली. त्याच्याबद्दल सुभाष बापूंना खूप खूप धन्यवाद. आणि सर्व जे पार्टिसिपेट करता आहे त्या सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. अंबड नाशिक येथे देखील दुसऱ्या मेलोडियस कराओके क्लबची सुरुवात करण्यात आली. जीवनाच्या धावपळीत स्वतःसाठी काही क्षण जगण्याचा आनंद संगीताच्या माध्यमातून मिळावा या उद्देशाने या क्लबची स्थापना करण्यात आली. रिसेप्शन, बर्थडे पार्टी, शुभविवाह, साखरपुडा, स्नेहसंमेलन यांसारख्या कार्यक्रमांसाठी गायन शोच्या ऑर्डर्स घेतल्या जातात. गायन अधिक सुरेल करण्यासाठी इच्छुकांनी मेलोडियस कराओके क्लबला अवश्य भेट द्यावी असं आवाहन संचालक उदय बापू पाटील यांनी केलं. महाकवी कालिदास कला मंदिर इथं झालेल्या ग्रँड कराओके म्युझिक इव्हिनिंग कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जयश्री पाटील, मोहन पवार यांच्यासह संपूर्ण क्लबच्या गायक आणि गायकांचं मोलाचं सहकार्य लाभलं. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक.